आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। मनसे कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा वसंत मोरेंचा आरोप। धमकी दिल्याप्रकरणी मोरेंकडून पोलिसात तक्रार, तर धमकीच्या फोन मागे साईनाथ बाबर असल्याचा वसंत मोरेंचा आरोप। मुंबईत भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न। महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा बैठकीत आढावा, तर महायुती म्हणून जास्त जागा निवडून येण्याबाबत रणनीती आखल्याची पंकजा मुंडेंची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्टिव्ह मोडमध्ये। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला काँग्रेसचे सर्व मोठे नेते उपस्थित। अजित पवार पुन्हा माघारी येतील असं वाटत नाही। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांचं विधान, तर भाजप ज्या लोकांना जवळ करतं त्यांना लवकर सोडत नाही, जयंत पाटील यांचा टोला। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप नकोच। ईडीने केलेल्या हस्तक्षेपानंतर आर्थिक गुन्हे शाखेचं उत्तर। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कारवाईला स्थगिती। भर पावसात अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मुख्यमंत्री शिंदे उद्या विशाळगडावर पाहणी करणार। गजापूर हिंसेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा। अजित पवार गटाकडून गजापूरमधील नुकसानग्रस्तांना साहित्य वाटप। पीडित गोरगरिबांना अजित पवार गटाची मदत। विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमधील घटनेच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम बांधवांचा मोर्चा। दोषींवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। विशाळगड घटनेच्या निषेधार्थ एमआयएमची सांगलीत निदर्शनं। संशयित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक राजकारणात सक्रिय होणार। कृष्णराज महाडिक यांची त्यांच्या युट्यूब चॅनलवरून घोषणा। राजकारणात स्वतःच्या कामातून आदर्श निर्माण करणार, कृष्णराज महाडिक यांचा निर्धार। खासदार उदयनराजेंच्या नेतृत्वात प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना। प्राधिकरणासाठी 150 कोटींचा निधी मंजूर। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। यापुढे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम होणार। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाचे खासदार मुंबईत। समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। पुण्यात मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेकडून चोप। मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही असं म्हणत परप्रांतीय व्यावसायिकांचा मराठी ग्राहकांशी वाद। मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय व्यावसायिकाला अद्दल घडवली। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या सशुल्क दर्शनाचा पास आता ऑनलाईन काढता येणार। तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा मोठा निर्णय। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात पावसाची संततधार। पावसामुळे भंगसाळ नदीने इशारा पातळी ओलांडली। तालुक्यात 24 तासात सरासरी 130 मिलीमीटर पाऊस। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील बांद्यात पुराचं पाणी मच्छी मार्केटमध्ये शिरलं। तेरखोल नदीनं धोका पातळी ओलांडली। चंद्रपूरहून ताडोबाला जाणाऱ्या मार्गावरील नाल्याला पूर। मार्ग ठप्प, विद्यार्थ्यांची अडचण।